दर्शनाला कुणी आलं तर इकडनं जायला सांगा. तिकडे मागे लॉक झालं आहे, तिकडचं गेट बंद आहे, बरोबर आहे, मी इथून जात आहे. बहुतजना आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो. दशक 17वा, समाज 4था सुरू आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. बहुतजनासी उपाय, वक्तयास पुसता त्रासो नये, बोलता बोलता नोये सांडू नये श्रीराम. आपल्याला जे विचारायचं आहे ते निसंकोच विचारावं. जर आपल्या मनातल्या शंकांची उत्तरं नाही मिळाली तर मग ऐकण्यात तरी काय अर्थ आहे. मग वक्त्याला सांगितलंय, समजा श्रोत्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर त्रासून जाऊ नका. आणि मग श्रोत्यानं सुद्धा 4 लोकांचे एक राहू याचं उत्तर काय असं मध्येच नाही विचारायचं. त्याच्या मनात शंका आली तर प्रवचन कीर्तन झाल्यानंतर त्यांनी त्याच्या शंकेचं निरसन करू नये. श्रोतयाने शंका घेतली. इकडे 2-4 खुर्च्या टाकून ठेवा. या त्या खुर्च्या आहेत ना, इकडे टाकून ठेवा. श्रोतयाने आशंका घेतली ते तात्काळ पाहिजे फिरली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे व्हावे. म्हणजे आपणच सांगितलंय आणि आपल्यालाच त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही असं होऊ नये ना. आपण जे सांगितलंय त्याच्याबद्दल जर काही श्रोत्याने विचारलं तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. एक खुर्ची इकडे ठेवा. श्रोतयाने आशंका घेतली ते तात्काळची पाहिजे फेडली. हा, एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही, त्याचं अधिक स्पष्टीकरण करायचं आहे तर तुम्ही सांगू शकता, बाबा मी याच्यावर अधिक तुम्हाला खुलासेवार उद्याच्या प्रवचनात कीर्तनात सांगेन. श्रोतयाने आशंका घेतली ते तात्काळ पाहिजे फेडली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसी नव्हे. म्हणजे आपणच सांगितलेल्या गोष्टीचं आपल्याला जर उत्तर देता आलं नाही तर श्रोत्याला काय करणार आहे. पुढे धरता मागे पेचला, मागे धरता पुढे उडाला ऐसा सापडतच गेला ठाई ठाई. मग एखाद्या वक्त्याला कोणी काही विचारलं तर सांगता येत नसेल, म्हणजे काल तुम्ही प्रवचनात हे सांगितलं पण आता काय ते नाही सांगता येत. आजच्या प्रवचनात ती शंका विचारली तरी सांगता येत नाही. पुढे धरता मागे पेचला, मागे धरता पुढे उडाला ऐसा सापडतच गेला ठाई ठाई. मग लोक काय म्हणतील, याच्या कीर्तनाला प्रवचनाला जाण्यात काही अर्थ नाही. आपण काय बोलतो ते त्यालाच कळत नाही तर आपल्याला काय कळणार. पुढे धरता मागे पेचला, मागे धरता पुढे उडाला ऐसा सापडतच गेला ठाई ठाई श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोनी असावे. प्रगट होनी नासावे हे विहित नव्हे. अभ्यास करावा आणि मग कीर्तन प्रवचन पुराण करावं. अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोनी असावे. झाकली मूठ 1.25 लाखाची. नाही तरी झाकोनी असावे. पोहणाऱ्याची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो. आशे लोकांचा राहतो ठाई ठाई. श्रीराम वक्त्याला सांगितलं. वक्त्याने काय सावधानता बाळगायची आहे की एखादा पोहणारा मनुष्य आहे म्हणून बुडणाऱ्या माणसाने त्याच्याकडे आशेने पाहावं की हा आपल्याला वाचवेल म्हणून. आणि तो पोहणारा मनुष्य जर गुचका खायला लागला, तो स्वतःच बुडायला लागला तर ह्याला काय वाचवणार आहे.
म्हणजे स्वतःला पोहता आलं पाहिजे आणि दुसऱ्याला वाचवता आलं पाहिजे. त्याला समर्थ एका ओवीत सांगतात, तरतेनं बुडवून द्यावे बुडतयासी. तरतेनं म्हणजे ज्याला पोहता येतंय त्याने, तरते न शब्द कुठं जोडायचा आहे का, तरते न म्हणजे तरणाऱ्या माणसाने वाचू नये असं आहे का, नाही, तर ते न बुडवू द्यावे बुडतयासी. म्हणजे शब्द कुठे जोडायचा, न इकडे जोडला तर अर्थ बिघडतोय, तिकडे जोडला तर बरोबर येतोय. म्हणून तरते न बुडवून द्यावे बुडतयासी, तरते न बुडवू द्यावे बुडतयासी. पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो. आशय लोकांचा राहतो, ठाई ठाई श्रीराम. लोकांच्या मनात शंका तशाच राहून गेल्याचा उपयोग काय. आपण जे बोलला संहार, आपण जे बोलला सर्वसार. दुस्तर मायेचा पार टिकला पाहिजे श्रीराम. आपणच वर्णन केले सगळं संहार होणार, म्हणजे त्यात असंच सांगितलं पाहिजे की हा सगळा मायेचा खेळ आहे आणि जोपर्यंत झोपेत आहे तोपर्यंत स्वप्न खरं आहे, तोपर्यंत मायेत गुंतलाय तोपर्यंत माया खरी आहे. मायेत गुंतलाय तोपर्यंत माया खरी. ज्ञान झाल्यानंतर माया खोटी खरं आहे. जागा असणारा मनुष्य झोपेतल्या माणसाला म्हणतो, का ओरडायला लागला रे बाबा, का ओरडतोय. झोपेतल्या माणसाला जागा मनुष्य विचारतो, कोणतं बाहेर खात्यावर बसलं, त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं, जागा केला त्याला, काय कोण आहे तिथं. हा स्वप्न पडलं होतं, कोणतं माझ्या छातीवर बसतो. तो जागा असणाऱ्या माणसाने हा मनुष्य का ओरडतोय म्हणून शंका घेऊ नये. अरे तो झोपेत आहे, त्याला काही स्वप्न पडलं असेल म्हणून तो घाबरला असेल. तसं ज्ञानी माणसाने समजायचं की ही माणसं प्रपंचात बुडून गेलेली आहेत, त्यामुळे ते त्रासून गेलेली आहेत, तेव्हा त्यांचं त्रासणं स्वाभाविक आहे, पण त्यातनं त्याला बाहेर काढायचं. आपणचे बोलला संहार, आपणचे बोलिये सर्वसार. दुस्तर मायेचा पार टिकला पाहिजे श्रीराम. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत श्रीराम. जे जे सूक्ष्म नाव घ्यावं त्याचं प्रतिबिंब पटवून देता आलं पाहिजे. म्हणजे नामच खरं आहे, बाकी काय आहे. आंबा हे नाव आहे ते खरं आहे. समोर आंबाला तो खाऊन संपला, टोपलीत टाकून दिला, साल टाकली, केळी त्याच्यावरचे मधली ती कोळी टाकली, पण आंबा हे नाव कायम राहिलं कधी. तसं सगुण नाहीसं झालं तरी शिल्लक काय राहणार आहे, नाम शिल्लक राहणार आहे. कारण ते आधीही आहे, आत्ताही आहे आणि नंतरही राहणार आहे. आंबा हे नाव, आंबा हा पदार्थ अजून झाडाला लावायचा आहे, अजून आत्ता तर कोळी लावली आहे, झाड यायचंय तरी आंबा हे नाव कायम आहे. त्या झाडाला आंबा हे फळ आलं तरी आंबा हे नाव कायम आहे. तो आंबा खाऊन संपला तरी आंबा हे नाव कायम आहे. म्हणजे नाम कायम राहिलं का नाही. म्हणून शाश्वत काय नाम आहे. नाम आहे आदी अंती, नाम सर्व काळ आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी अक्षरा अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी षड्गुण ऐश्वर्याची स्थिती गुणसाम्याची श्रीराम. मग हे पटवून द्यायला पाहिजे. अष्टदा प्रकृती आहे, ब्रह्म आहे, यात आहे. इकडनं जा. जुने मेंबर आहेत पार राख्यापासूनचे. बरं बरं, पण तुम्हाला थांबावं लागेल मग एक अर्धा तास. हां हे घेतील ठोसर.
ते चेक देत आहेत तेवढा घ्या. म्हणजे नुसतं सांगितलं ब्रह्म आहे, मूळ माया आहे, अष्टधा प्रकृती आहे, षड्गुणैश्वर्य आहे. या विवलकर षड्गुणैश्वर्य स्थिती आहे असं नुसतं म्हणून चालणार नाही. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, अष्टधा प्रकृती म्हणजे काय, शिव म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, हे सगळं समजावून सांगता आलं पाहिजे. मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैशी, षड्गुणैश्वर्याची स्थिती गुणसाम्य श्रीराम. षड्गुणैश्वर्य परमात्मा आहे, मग त्याचे 6 गुण कोणते? म्हणजे हे नुसतं षड्गुणैश्वर्य परमात्मा असं सांगितलं म्हणले, षड्गुण कुठले सांगा. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म सत्या जगन्मिथ्या म्हणजे काय सांगा, सांगता आलं पाहिजे. मूळ माया कैसी म्हणजे त्या वक्त्याने किती तयारी करून आलं पाहिजे हे समर्थ सांगतायत. मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी, षड्गुणैश्वर्याची स्थिती कैसी, गुणसाम्याची श्रीराम. अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभणी तदनंतर त्रिगुण कैसे श्रीराम. मग अर्धनारी नटेश्वर कसं आहे, पर आपल्या शरीरामध्ये शिव आणि शक्तीचा अंश कसा आहे, पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय, गुणक्षोभिणी ही मूळ माया कशी आहे आणि त्रिगुण कसे आहेत हे स्पष्टीकरण करून सांगता आलं पाहिजे. पूर्वपक्ष कोठोनी कोठोरी वाच्यांश लक्षांशाचे परी, सूक्ष्म नाना विचारी करी, धन्य तो साधू श्रीराम. त्याला ही गोष्ट सांगता आली. पूर्वपक्ष म्हणजे काय म्हणले, परमात्मा संकट काळात धावून येतो असं पूर्वपक्षात सांगितलंय. मग तो धावून येतो कसं हे उत्तर रंगात सांगितलंय. हार घालतात मध्यंतरी, त्याने आधी एक अभंग घेतलेला असतो, मध्यंतरी त्याच्यावर निरूपण होतं पहिल्यांदा, नंतर आपण मध्ये हार घालतो, मग कीर्तनकार त्याला अनुषंगिक अशी गोष्ट सांगतो, त्याला अनुषंगिक अशी गोष्ट सांगतो. पूर्वपक्ष कोठोरी कोठोरी वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्मांना विचार करी, धन्य तो साधू श्रीराम. म्हणजे पूर्वपक्ष कुठे संपवायचा, उत्तरांग कसं समजून सांगायचं. वाच्यांश म्हणजे काय, लक्षांश म्हणजे काय, सूक्ष्म नाना विचार करी. म्हणजे वाच्यांश नुसतं बोलण्याचा अर्थ काय, लक्षांश म्हणजे कुणाला उद्देशून बोललंय ते लक्षात आलं पाहिजे. वाच्यांश म्हणजे काय, लक्षांश म्हणजे काय, गुणांश म्हणजे काय, तत्वांश म्हणजे काय, ते सगळं गुणार्थ सगळं समजून सांगता आलं पाहिजे. म्हणजे धन्य तो साधू, इतकं ज्ञान ज्याच्या जवळ आहे त्याला साधू म्हणावं. बसा महाराज बसा. नाना पाल्हाळी पडेना, बोलले ते बोलावेना, मौन गर्भाणवाना आणून सोडी श्रीराम. म्हणजे खरा वक्ता कुठल्याही प्रकारचं पाल्हाळ न लावता, म्हणजे वाटेल त्याच्या नुसत्या गोष्टी सांगत असल्या असं नाही, मुख्य जो विचार घेतलेला आहे तो विचार स्पष्टीकरण करून सांगणारा असा तो वक्ता पाहिजे. नाना पाल्हाळी पडेना, बोललेची बोलावेना, मौन्य गर्भानुमाना आणून सोडी श्रीराम. जे काही सांगितलंय ते पुन्हा सांगायची वेळ येऊ नये. म्हणजे एकदा सांगितलं तरी समोरच्याला कळावं असं समजावून सांगता आलं पाहिजे.
मौन्य गर्भ अनुमाना आणो निसोडी श्रीराम. म्हणजे ऐकून मनाचं समाधान झाल्यानंतर मनुष्य शांत बसेल ना. मौन्य गर्भ अनुमाना आणो निसोडी श्रीराम. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षणेक श्रीराम. विमल ब्रह्म म्हणजे काय, सर्व ब्रह्म म्हणजे काय, द्रष्टा म्हणजे काय, साक्षी म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं नीट समजून सांगता आलं पाहिजे. म्हणजे वक्त्यांनी किती तयारी करावी हे त्याचं सांगितलं. एवढा अभ्यास करावा. राहिलेला कथाभाग आपण आता उद्या घेऊया. आणि आता आजचा गुरुवारचा आपण अनुभव सांगूया. झाले साधना सुखी जरा अंदर रखने का. एक कुर्सी बाजू करो पहिला. अंदर रखो. आपण ओवी क्रमांक 10 पर्यंत आलेलो आहे. 11वी ओवी आता वाचून झाली, पण उद्या आणखीन स्पष्टीकरण करतो. झाले साधनाचे फळ, संसार जाहला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठावची नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखले, ते ते जागृती सोडाले, सहजचे अनुवाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणे शिवाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे ने साभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, शरुणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा, कर्तात्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐश्या प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमोने भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीरामचे. श्रीदास बोधे ऋषी समाधे विमळ ब्रह्मदेव नाम समाज श्रीराम समर्थ श्रीराम. आरती कमल जा हो सर. सावळी हे काढा. लाजला त्याला म्हणा लगेच पिन त्याला लावू नको, कळलं का? हां, पण ते उभाडो झाले असतं ना. उभी ही हळूहळू या, हळूहळू या, धीरे धीरे आओ. कमल जा धीरे धीरे जाओ. मितीना